विद्यार्थी मित्रांनो, आपण SY.BCom या वर्गाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र समग्रलक्षी या विषयातील पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. प्रकरणाचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख. या प्रकरणामध्ये आपण 3 मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहिला होता समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. दुसरा मुद्दा आपण पाहिला होता समग्रलक्षी अर्थशास्त्राचं स्वरूप. आणि तिसरा मुद्दा पाहिला होता आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती. आज आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व हा या प्रकरणातील चौथा मुद्दा सुरू करणार आहोत. समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व विचारात घेताना जागतिक महामंदीची परिस्थिती आणि जागतिक महामंदीनंतर उदयाला आलेली परिस्थिती विचारात आपल्याला घ्यावी लागेल. जागतिक महामंदीच्या काळामध्ये जे 2 मुख्य प्रश्न निर्माण झाले, बेकारी आणि अस्थिरता, या दोन्ही प्रश्नांची सोडवणूक सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची विवेचन पद्धती करण्यास असमर्थ होती. आणि म्हणून मग समग्रलक्षी अर्थशास्त्र विचारप्रणालीचा पुरस्कार प्राध्यापक J.M. केन्स यांनी केला. आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राची विवेचन पद्धती स्वीकारताना त्यांनी सरकारी हस्तक्षेपाचा पुरस्कार केला. आणि सरकारच्या हस्तक्षेपाच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये विविध धोरणांच्या माध्यमातून आवश्यक ते बदल घडवून आणता येतात आणि बेकारीवर मात करता येते, आर्थिक अस्थिरतेवरती मात करता येते असे प्रतिपादन केले. आणि मग जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये समग्रलक्षी विवेचनाच्या अभ्यास पद्धतीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर काही मुद्द्यांच्या आधारे आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विवेचन पद्धतीचं महत्त्व पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे यथार्थ ज्ञान. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाचा, वैयक्तिकाचा आणि विशिष्टाचा अभ्यास करतो. तर समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकूणाचा, बेरजेचा, सरासरीचा आणि समुच्चयाचा अभ्यास करतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे विशिष्ट भागाच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करते आणि त्यामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं याचं विवेचन आपल्याला मिळत नाही. परंतु समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे समग्रलक्षी चल आहेत, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार, एकूण बचत, एकूण गुंतवणूक, एकूण मागणी, या चलांचा आपण अभ्यास करतो. तसेच विविध चलांमधील परस्पर संबंधाचा अभ्यास करतो आणि या चलातील बदलाच्या अनुषंगाने इतर चलांमध्ये होणारे बदलसुद्धा आपण अभ्यासतो. आणि हे बदल अभ्यासताना अर्थव्यवस्थेच्या पातळीवरती जे काही प्रश्न निर्माण होतात, ज्या काही समस्या निर्माण होतात, त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी ज्या विविध प्रकारच्या धोरणात्मक उपाययोजना केल्या जातात याचंही ज्ञान आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळतं. आणि त्यामुळं समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाला महत्त्व दिलेलं आहे. आणि या हस्तक्षेपाच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेतील विविध घटकांबाबत किंवा विविध समस्यांबाबत कसे निर्णय घेतं याचं विवेचन फक्त आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रातूनच मिळतं. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाचं महत्त्व पाहताना जर आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचं ज्ञान आत्मसात करायचं असेल तर समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व प्राप्त होतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा सामूहिक वर्तनाचा अभ्यास. सामूहिक वर्तनाचा अभ्यास. आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत किंवा वैयक्तिक वर्तनाचा अभ्यास करतो. व्यक्तिगत वर्तनाचा अभ्यास करताना व्यक्तीच्या बाबतीत जे निकष किंवा निष्कर्ष लागू होतात ते जर आपण समाजाच्या पातळीवरती लागू करण्याचा प्रयत्न केला तर समाजाचा फायदा होण्याऐवजी समाजाचं नुकसान होण्याची शक्यता असते. कारण व्यक्तिगत पातळीवर व्यक्तीचं असणारं वर्तन आणि समूहामध्ये व्यक्ती आल्यानंतर त्याचं असणारं वर्तन हे सारखं नसतं. एक साध्या उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे स्पष्ट करू. समजा बँकेतून एका खातेदाराने आपल्या स्वतःच्या खात्यातून पैसे काढले
तर त्याचा बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. ही व्यक्तिगत कृती झाली. परंतु हीच कृती जर सर्व खातेदारांनी केली आणि एकाच वेळेस सर्व खातेदारांनी जर बँकेतून पैसे काढले तर त्या बँकेचं अस्तित्व संपुष्टात येईल. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवरती जे खरं असतं ते समाजाच्या पातळीवर खरं करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर गल्लत होण्याची शक्यता आहे. समाजाचा फायदा होण्याऐवजी समाजाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवरती व्यक्तीचं जे वर्तन असतं त्या वर्तनापेक्षा समूहाच्या पातळीवरती त्याचं वर्तन कसं भिन्न आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला समग्रलक्षी विवेचन पद्धतीची मदत होते. आणि या दृष्टिकोनातून समग्रलक्षी विवेचन पद्धतीला महत्त्व प्राप्त होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आपण अभ्यास करताना सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये सरकारच्या निरहस्तक्षेप नीतीचा पुरस्कार केलेला आहे. सरकारने फक्त दोनच कार्य करावी, एक परकीय आक्रमणापासून देशातील जनतेचं रक्षण करावं आणि देशांतर्गत शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी. या पलीकडे सरकारने कुठलंही काम करू नये. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये जे विवेचन सांगण्यात आलं होतं ते पूर्ण स्पर्धा, दीर्घकाळ आणि सरकारचा निरहस्तक्षेप या तीन गोष्टींवरती भर देण्यात आला होता. परंतु जागतिक महामंदीनंतर जी बिकट परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीतून सावरण्यासाठी जगातील सर्व देशांनी सरकारच्या भूमिकेला विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि मग राष्ट्राच्या पातळीवरती जे काही प्रश्न निर्माण होतात, मग बेकारीचा प्रश्न असेल, दारिद्र्याचा प्रश्न असेल, आर्थिक विषमतेचा प्रश्न असेल, प्रादेशिक असमतोलाचा प्रश्न असेल, तर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार वेगवेगळी धोरणं स्वीकारतं. उदाहरणार्थ चलनवाढ आटोक्यात आणायची असेल किंवा चलनघट आटोक्यात आणायची असेल तर सरकार चलनविषयक धोरणाचा अवलंब करतं. त्याच्यानंतर देशामध्ये उद्योगवाढीला चालना द्यायची असेल, प्रादेशिक असमतोल कमी करायचा असेल तर सरकार राजकोषीय धोरणाला महत्त्व देतं. त्यानंतर व्यवहार तोलातील तुटीचा गंभीर प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार व्यापारविषयक धोरणाचा अवलंब करतं. देशामध्ये अत्यावश्यक वस्तूंची भाववाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली तर सरकार किंमतविषयक धोरणाचा अवलंब करतं. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सरकारने वेगवेगळी परिस्थिती विचारात घेऊन कोणती धोरणं ठरवली पाहिजे याचं सर्व विवेचन हे आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळतं. आणि म्हणून सरकारला आर्थिक धोरण ठरवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्र हे अतिशय उपयुक्त आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा, आर्थिक विकास. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश नव्याने स्वतंत्र झाले. ते देश आर्थिकदृष्ट्या मागासलेले होते, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागासलेले होते. त्या देशांमध्ये भांडवलाचा मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा होता. आणि म्हणून त्या देशांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जनतेच्या आशा आणि अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक विकासाचं धोरण स्वीकारलं. आर्थिक विकास म्हणजे काय तर देशातील उपलब्ध साधन सामुग्रीचा जास्तीत जास्त काटकसरीने आणि कसोशीने वापर करून देशाच्या उत्पादन शक्तीमध्ये वाढ करणं, उत्पादनाच्या पातळीत वाढ करणं, उत्पन्नाच्या पातळीत वाढ करणं आणि लोकांच्या राहणीमानाच्या पातळीत वाढ घडवून आणणं. आणि आर्थिक विकास हा कुठल्याही एका क्षेत्राचा करता येणार नाही, तर शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण ही जी महत्त्वाची क्षेत्र आहेत त्या सर्व क्षेत्रांचा संतुलित विकास जर झाला तर खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. आणि मग समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या साहाय्याने अर्थव्यवस्थेतील कोणतं क्षेत्र प्रगती पथावर आहे, कोणतं क्षेत्र मागास आहे, कोणत्या क्षेत्राच्या विकासासाठी कोणती धोरणं स्वीकारायची याचं विवेचन आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये मिळतं. त्यामुळं शेतीच्या विकासासाठी स्वीकारलं जाणारं धोरण वेगळं असतं, उद्योगांच्या विकासासाठी स्वीकारलं जाणारं धोरण वेगळं असतं, सेवा क्षेत्राच्या विकासासाठी स्वीकारलं जाणारं धोरण वेगळं असतं. आणि म्हणून आर्थिक विकासाची प्रक्रिया वृद्धिंगत कशी करावी, अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राचा किती प्रमाणात विकास करावा याचं विवेचन हे आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विवेचनातून मिळतं. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा, व्यापार चक्राच्या प्रभावांचा अभ्यास. व्यापार चक्रांच्या प्रभावाचा अभ्यास. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे व्यापार चक्र हे एक व्यवच्छेदक लक्षण असते आणि व्यापार चक्रामुळं आर्थिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढउतार होतात.
तेजीची अवस्था आणि मंदीच्या अवस्था यांच्यातील क्रमवारीतेला आपण व्यापार चक्र असं म्हणतो. तेजीच्या काळामध्ये किमतीच्या पातळीत वाढ होते आणि त्याचा लाभ समाजातील श्रीमंत लोकांना जास्त होतो. उत्पादक, व्यापारी, साठेबाज, सट्टेबाज, दलाल यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होतात. तर सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य ग्राहक, स्थिर उत्पन्न गटातील लोक यांना मोठ्या प्रमाणामध्ये झळ बसते आणि म्हणून महागाईमुळं सर्वसामान्य जनता त्रस्त होते. याच्या उलट मंदी सदृश परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली. किमतीची पातळी झपाट्याने घटते. किमतीची पातळी घटल्यामुळं नफ्याचं प्रमाण घटतं आणि उत्पादनामध्ये कपातीचं धोरण स्वीकारलं जातं आणि त्यामुळं असंख्य कामगार बेकार होतात आणि कामगार बेकार झाले की त्यांच्या राहणीमानाचा दर्जा घसरतो. आणि म्हणून तेजी आटोक्यात आणण्यासाठी कोणती धोरणं स्वीकारायची, मंदी आटोक्यात आणण्यासाठी कोणती धोरणं स्वीकारायची आणि त्या धोरणांचा वापर करून तेजी आणि मंदी आटोक्यात आणून व्यापार चक्राला कसा आळा बसवायचा याचं विवेचन हे फक्त समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतं. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये सरकारची जी वेगवेगळी प्रकारची धोरणं आहेत त्या धोरणांचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुषंगाने व्यापार चक्र का निर्माण होतं, त्याची कारणं कोणती, व्यापार चक्राचा प्रभाव कोणता, व्यापार चक्राचे परिणाम कोणते आणि व्यापार चक्र आटोक्यात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना स्वीकारायच्या, या सर्व बाबींचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर 6वा मुद्दा, जागतिक अर्थव्यवस्था. जागतिक अर्थव्यवस्था 1990 नंतर संपूर्ण जगाच्या पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालं आणि जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यात आला. जागतिकीकरण म्हणजे काय, तर देशाची अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांशी एकत्रीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आपण जागतिकीकरण म्हणतो. खुल्या बाजाराचं धोरण स्वीकारण्यात आलं, व्यापारावरील निर्बंध कमी करण्यात आले आणि जागतिक स्तरावरून एका देशातून दुसऱ्या देशामध्ये भांडवलाचं स्थलांतर करणं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती गुंतवणुकीचं स्थलांतरण करणं या धोरणांचा पुरस्कार करण्यात आला. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही एका देशापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावरती ज्या संस्था कार्यरत आहेत, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नावाची संस्था आहे, त्याच्यानंतर जागतिक बँक नावाची संस्था आहे, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रामध्ये जागतिक व्यापार संघटना कार्यरत आहे. तर ह्या सर्व जागतिक स्तरावरच्या ज्या संस्था आहेत त्यांचे कार्य, त्यांची भूमिका आणि त्या संस्थांकडून विकसनशील देशांना होणारी मदत या सर्व बाबींचा अभ्यास हा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर 7वा मुद्दा, दारिद्र्याची समस्या. दारिद्र्याची समस्या आणि पर्यावरण विषयक समस्या या बाबींचाही अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. कारण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हित कळालं की सर्व समाजाचं हित साध्य होतं अशी विचारप्रणाली होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक देशामध्ये आर्थिक विषमतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही थोड्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे आणि बहुसंख्य लोक गरीब आहेत. आणि म्हणून दारिद्र्य का निर्माण होतं, दारिद्र्य निर्मितीची कारणं कोणती, दारिद्र्याचे विविध प्रकार कोणते आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या पाहिजे किंवा कोणते कार्यक्रम दारिद्र्य निर्मूलनाचे हाती घेतले पाहिजे याचं विवेचन आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासातून मिळतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अलीकडच्या काळामध्ये संपूर्ण जगाला किंवा जगातील सर्व देशांना पर्यावरणविषयक समस्या भेडसावत आहेत. याचं मुख्य कारण जागतिक स्तरावरती जंगलतोड मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, त्याच्यानंतर औद्योगिक कारखान्यांमधलं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, शहरीकरण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याचे अनेक दुष्परिणाम हे मानवजाती आणि पीक परिस्थितीवरती होत आहे. आणि म्हणून हे गंभीर परिणाम टाळायचे असेल, जागतिक तापमानवाढीचे दुष्परिणाम टाळायचे असतील किंवा हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर त्याच्यासाठी कुठल्याही एका देशाने उपाययोजना करून चालणार नाही, तर जगाच्या पातळीवरती त्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे आणि त्या उपाययोजनांची प्रत्येक देशाने काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आणि म्हणून हे जे दोन मुख्य प्रश्न आहेत
दारिद्र्याचा प्रश्न हा प्रश्न प्रामुख्याने विकसनशील देशांना भेडसावतो आणि पर्यावरणाचा प्रश्न विकसित आणि विकसनशील या सर्वच देशांना भेडसावत आहे आणि म्हणून या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी किंवा हे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या उपाययोजना सुचवण्यासाठी आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विवेचन प्रणालीची मदत घेणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकाचा वैयक्तिकाचा किंवा विशिष्टाचा विचार करतो आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकूणाचा बेरजेचा आणि सरासरीचा विचार करतो. अर्थशास्त्राच्या ह्या दोन्ही शाखा पूर्णपणे स्वतंत्र असल्या तरी त्या परस्पर पर्यायी नाहीत तर परस्पर पूरक आहेत. समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं किंवा अध्ययनामुळं आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे काही नियम सिद्ध करायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते आणि त्यामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये परिपूर्णता येते. एक उदाहरण घेऊ आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये एका उद्योग संस्थेच्या वर्तनाचा अभ्यास करतो आणि समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण उद्योगाचा अभ्यास करतो. उद्योगाच्या अभ्यासामध्ये उद्योग संस्थेचा अभ्यास समाविष्ट असतो. त्यामुळं उद्योगाचा अभ्यास केला की उद्योग संस्थेविषयी आपल्याला अनेक निष्कर्ष मांडता येतात आणि त्यामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यास प्रणालीला विशेष अशी मदत होते, परिपूर्णता येते आणि म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र ही जरी पूर्ण स्वतंत्र शाखा असली तरी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची उपयुक्तता वाढवण्यासाठी समग्रलक्षी अर्थशास्त्राची मदत होते आणि त्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व एकूण 8 मुद्द्यांच्या साहाय्याने पाहिलेलं आहे. आता याच प्रकरणातला दुसरा मुद्दा आहे, त्या मुद्द्याची आपण चर्चा करणार आहोत. त्या मुद्द्याचं नाव आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा, लिमिटेशन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. जागतिक महामंदीनंतर समग्रलक्षी अर्थशास्त्राचा विकास आणि लोकप्रियता मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली. समग्रलक्षी अर्थशास्त्राची लोकप्रियता वाढत असतानाच समग्रलक्षी विचार प्रणालीमध्ये काही दोष, उणिवा किंवा त्रुटी निर्माण झाल्या. तर या उणिवांना, दोषांना किंवा त्रुटींनाच आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा असं संबोधतो. तर काही प्रमुख मर्यादा आज आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचा पाहणार आहोत. त्यातील पहिली मर्यादा आहे व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष. मर्यादा क्रमांक 1, व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष. व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकूणाचा, सरासरीचा आणि बेरजेचा आणि समुच्चयाचा अभ्यास करतो. हा अभ्यास करताना व्यक्तिगत घटकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. अर्थात समुच्चय म्हणजे काय तर व्यक्तिगत घटकांची एक एकत्रित बेरीज असते, परंतु तरीसुद्धा समुच्चयाचा अभ्यास करताना आपण व्यक्तिगत घटकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळं समुच्चयाचा परिपूर्ण किंवा योग्य पद्धतीने अभ्यास होत नाही. काही उदाहरणांच्या साहाय्याने आपण याचं स्पष्टीकरण पाहू. उदाहरणार्थ, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करतो आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण व्यक्तिगत उत्पन्नाचा अभ्यास करतो. पण राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना आपण व्यक्तिगत उत्पन्नाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण व्यक्तिगत उत्पन्नाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं. त्यामुळे व्यक्तिगत उत्पन्न वगळून राष्ट्रीय उत्पन्नाचा जर अभ्यास केला तर त्या अभ्यासामध्ये परिपूर्णता येत नाही. दुसरं एक उदाहरण आपण घेऊ. समजा आपण एकूण मागणीचा अभ्यास समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये करतो. एकूण मागणी म्हणजे काय? वैयक्तिक मागणीची एकत्रित बेरीज. वैयक्तिक मागणीला दुर्लक्षून जर आपण समग्र मागणीचा किंवा एकूण मागणीचा अभ्यास केला तर त्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होत नाही किंवा त्या अभ्यासातून आवश्यक ते योग्य असे निष्कर्ष निघत नाही आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये समूहाचा अभ्यास करताना जे व्यक्तिगत घटकांकडे दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये परिपूर्णता येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर दुसरी मर्यादा जर आपण विचारात घेतली तर ती मर्यादा आहे बेरजेचा प्रश्न. बेरजेचा प्रश्न बघा, समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण एकूणाचा, सरासरीचा आणि बेरजेचा अभ्यास करतो, परंतु 2 घटक एकजिनसी असेल तर केलेली बेरीज ही अर्थपूर्ण असते. 2 घटक एका गटातील असेल तरी केलेली बेरीज काही प्रमाणात अर्थपूर्ण असते, परंतु जेव्हा विजातीय घटक असतात
किंवा घटक एकजिनसी नसतात तेव्हा केलेल्या बेरजेला काही अर्थ नसतो. आणि मात्र ही दखल समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये घेतली जात नाही. एक साधं उदाहरण आपण घेऊ. समजा 4 सफरचंद अधिक 5 सफरचंद अशी बेरीज केली की आपल्याला उत्तर ताबडतोब मिळतं 9 सफरचंद. 4 सफरचंद अधिक 5 संत्र्या अशी बेरीज केली की आपल्याला उत्तर मिळतं 9 फळे, म्हणजे फळ वर्ग गटामध्ये सफरचंद आणि संत्रीचा समावेश होतो. परंतु तिसरी जी बेरीज आता मी सांगणार आहे त्या बेरजेतून काही अर्थ निघत नाही. उदाहरणार्थ 4 सफरचंद अधिक 5 इमारती अशी जर आपण बेरीज केली तर ती बेरीज निरर्थक ठरते. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये बेरीज करताना आपल्याला अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. जर ती काळजी घेतली नाही तर केलेल्या बेरजेतून काहीही अचूक असे निष्कर्ष आपल्याला निघणार नाहीत. त्याच्यानंतर तिसरी मर्यादा आहे माहितीचा अभाव. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण जी आकडेवारी किंवा माहिती गोळा करतो ती आकडेवारी गोळा करताना अतिशय सतर्कता ठेवली पाहिजे. कारण गोळा केलेली जर आकडेवारी चुकीची असेल, असत्य असेल, दिशाभूल करणारी असेल, आकडेवारी गोळा करण्यामध्ये पारदर्शकता नसेल आणि जर अशी आकडेवारी आपण गोळा केली आणि त्या आकडेवारीच्या साहाय्याने काही निष्कर्ष मांडण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ते निष्कर्ष चुकीचे ठरणारे असतात. आणि म्हणून बऱ्याचशा विकसनशील देशांमध्ये आकडेवारी गोळा करण्यासाठी विशिष्ट अशा संस्था नाही आहेत, तज्ज्ञ लोक नाही आहेत आणि अंदाजपंचे आकडेवारी गोळा केली जाते आणि मग त्या आकडेवारीच्या साहाय्याने देशाची धोरणं ठरवली जातात आणि मग ती धोरणं यशस्वी होत नाही. आणि म्हणून योग्य माहिती गोळा झाली पाहिजे. त्यासाठी विशेष संस्थांची देशामध्ये गरज आहे, तज्ज्ञ लोकांची देशात गरज आहे. जर चुकीची, खोटी, अवास्तव, दिशाभूल करणारी आकडेवारी गोळा केली गेली आणि त्या आकडेवारीच्या आधारे जर काही निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न केला तर ते निष्कर्ष चुकीचे ठरतात. त्या निष्कर्षातून काहीही सफल होत नाही. आणि म्हणून ही खबरदारी समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये जर घेतली गेली नाही तर चुकीचे निष्कर्ष निघण्याची शक्यता असते आणि मग त्याला सरकारला धोरण ठरवण्यामध्ये अनेक अडचणी येतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर चौथी मर्यादा फसवी परिमाणे. फसवी परिमाणे समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यास करताना जे काही निष्कर्ष मांडतो ते निष्कर्ष आपल्याला चुकीचे ठरण्याची शक्यता असते. कारण समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण सरासरीच्या भाषेमध्ये अभ्यास करतो आणि सरासरी काढताना आपण घटकांची बेरीज करतो आणि ज्या घटकांची बेरीज केली त्या घटकांच्या बेरजेने भागतो आणि मग त्याच्यावरून आपण निष्कर्ष मांडतो. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ 2019-20 या वर्षी शेती क्षेत्राच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली. शेती वस्तूंच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली. शेतीमालाच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली. आणि 2019-20 याच वर्षी औद्योगिक मालाच्या किमती 10% कमी झाल्या. तर सरासरीच्या भाषेमध्ये आपल्याला काय म्हणता येईल? शेतीमालाच्या किमती 10% वाढल्या, औद्योगिक मालाच्या किमती 10% कमी झाल्या. तर सरासरीमध्ये झालेला बदल काहीच नाही आणि त्यामुळं काहीच उपाययोजना करणं गरजेचं नाही. असा जर निष्कर्ष काढला तर ते फसवा ठरण्याची शक्यता आहे. कारण शेतीमालाच्या किमती वाढल्या तर त्याचे विपरीत परिणाम कारखानदारी क्षेत्रावरती होणार आहे. सर्वसामान्य माणसाला महागाईचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसणार आहे. आणि म्हणून मग सरकारला शेतीमालाच्या किमती कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करता येईल. दुसऱ्या बाजूला जर औद्योगिक मालाच्या किमती 10% कमी झाल्या तर त्याचे विपरीत परिणाम औद्योगिक क्षेत्रावरती होईल. नफ्याची पातळी कमी होईल, उत्पादन कपातीचं धोरण अवलंबलं जाईल आणि मग त्याचे विपरीत परिणाम कामगारांच्या रोजगारीवरती सुद्धा होतील. आणि म्हणून फसवी परिमाणे ही सरासरी फसवी असण्याची शक्यता असते आणि म्हणून सरासरी फसवी असू नये याच्यासाठी दखल घेणं गरजेचं आहे. अन्यथा वेगळे परिणाम देशातील जनतेला भोगावे लागतील. तर याचा विचार मोठ्या प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 5वी मर्यादा आहे विभिन्न परिणाम. 5वी मर्यादा आहे विभिन्न परिणाम. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये एखाद्या चलामध्ये जर बदल घडून आणला तर त्या बदलाचे परिणाम समाजातील सर्व घटकांवरती सारख्या प्रमाणामध्ये होत नाहीत. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा देशातील किमतीची पातळी 10% वाढली तर वाढत्या किंमत पातळीचा सर्वात जास्त लाभ कोणाला होईल? उत्पादकाला होईल, व्यापाऱ्यांना होईल, साठेबाजांना होईल, सट्टेबाजांना होईल, दलालांना होईल.
परंतु 10% किमतीची पातळी वाढण्याची सर्वात मोठी झळ जर कोणाला बसेल तर सर्वसामान्य नागरिक, त्याला आपण कॉमन मॅन म्हणतो, आम आदमी म्हणतो, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्याची झळ बसेल. कारण किमती 10% वाढल्यामुळं त्याचे वास्तव उत्पन्न पातळी कमी होईल, त्याची खरेदी शक्ती कमी होईल आणि त्याच्या राहणीमानाच्या दर्जावर प्रतिकूल परिणाम होईल. हीच बाब समाजातील ज्या लोकांचं उत्पन्न स्थिर आहे, स्थिर उत्पन्न गटातील जे लोक आहेत त्या लोकांना सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये भाववाढीची झळ सहन करावी लागेल. म्हणजे एक चल बदललं की त्या बदलत्या चलाचा समाजातील सर्व घटकांवरती सारखा परिणाम होत नाही. समाजातील काही घटकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो, तर बहुसंख्येने असणाऱ्या लोकांवरती त्याचे दुष्परिणाम होतात. आणि म्हणून ही बाब विवेचनामध्ये आपण विचारात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 6वी मर्यादा आहे घटक विश्लेषणाकडे दुर्लक्ष. मर्यादा क्रमांक 6, घटक विश्लेषणाकडे दुर्लक्ष. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण वेगवेगळे घटक अभ्यासतो, परंतु त्या घटकाच्या अभ्यासावरून काढलेले निष्कर्ष हे घातक ठरण्याची शक्यता असते. उदाहरण घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 10% वाढ झाली एका वर्षाच्या काळात. अतिशय चांगली बाब आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं म्हणजे देशाचं नावलौकिक वाढतो, देशाच्या उत्पादन पातळीमध्ये वाढ होते, लोकांच्या राहणीमानाच्या पातळीत सुधारणा होते. परंतु हे 10% उत्पन्न कोणत्या वर्गाचं वाढलं याचाही अभ्यास होणं जास्त महत्त्वाचं आहे. जर समाजातील श्रीमंत लोकांचं उत्पन्न 50% वाढत असेल आणि गरीब लोकांचं उत्पन्न 0.5% किंवा 1% वाढत असेल तर ही बाब देशाच्या विकासाच्या दृष्टीने चांगली नाही. कारण श्रीमंतांच्या तुलनेमध्ये जर गरिबांचं उत्पन्न जास्त पटीने वाढत असेल तर आर्थिक समता आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ही बाब भूषणावह होईल. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न 10% वाढलं म्हणजे भारताची खूप प्रगती झाली असा जो निष्कर्ष आपण मांडला आहे तो चुकीची ठरण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली, त्या वाढीचा लाभ समाजातील कोणत्या वर्गाला मिळाला, त्यावरून जनतेचं कल्याण खऱ्या अर्थाने झालं की नाही. गरिबांच्या तुलनेत जर श्रीमंतांचं उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल तर राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा फारसा लाभ त्या वर्गाला होणार नाही. या उलट जर झालं, श्रीमंतांच्या तुलनेत गरीब वर्गांचं उत्पन्न जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असेल तर मग मात्र आर्थिक समता, सामाजिक न्याय, सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी झालेला हा बदल हा भूषणावह बदल आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण घटकातील बदलांपेक्षा त्या घटकांच्या विश्लेषणाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. परंतु जर घटकांच्या विश्लेषणाकडे दुर्लक्ष झालं तर मग मात्र अचूक निष्कर्ष आपल्याला त्या विश्लेषणातून येत नाही. त्याच्यानंतर 7वी मर्यादा समग्रलक्षी विरोधाभास. समग्रलक्षी विरोधाभास. समग्रलक्षी विरोधाभास. समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण समाजाच्या वर्तनाचा अभ्यास करतो. समाजाच्या वर्तनाचा अभ्यास करताना व्यक्तिगत पातळीवरती जे काही खरं आहे ते जर समाजाच्या पातळीवर आपण जशाच्या तसं लागू करण्याचा प्रयत्न केला तर सामाजिक दृष्ट्या ते लाभदायक होण्याऐवजी हानिकारक ठरण्याची शक्यता असते. आपण एक 2-3 उदाहरणं या संदर्भामध्ये देऊ. अगदी एक पहिलं साधं उदाहरण देऊ आपण की महाविद्यालयाच्या मैदानावरती कबड्डी या खेळाचा सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. सर्व प्रेक्षक अतिशय शांततेने सामन्याचा आनंद लुटतायत आणि एकदम रंगतदार स्थितीत सामना आलेला आहे. एखाद्या प्रेक्षकाला असं वाटलं की जर आपण उभं राहून सामना पाहिला तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सामना दिसेल आणि त्या प्रेक्षकाने ती कृती केली, त्याने उभा राहून सामना पाहायला सुरुवात केली. इतर प्रेक्षकांच्या अशा लक्षात आलं की त्यांनी एका प्रेक्षकाने उभा राहून सामना पाहिला की त्याला जास्त आनंद होतोय आणि सर्व प्रेक्षकांनी जर हीच कृती केली तर कदाचित इतका गोंधळ वाढेल की आपल्याला रंगतदार स्थितीत आलेला सामना त्या ठिकाणी थांबवावा लागेल. आणि म्हणून व्यक्तिगत पातळीवरती केलं जाणारं वर्तन समाजाच्या पातळीवर जर लागू केलं तर समाजाचा फायदा होण्याऐवजी समाजाचं नुकसान होण्याची शक्यता असते. या संदर्भामध्ये आपण दुसरं उदाहरण घेऊ. समजा एका खातेदाराने आपल्या स्वतःच्या बँक खात्यातून पैसे काढले तर या वैयक्तिक खातेदाराच्या कृतीचा बँकेच्या आर्थिक सामर्थ्यावरती काहीही परिणाम होणार नाही. परंतु जर सर्व खातेदारांनी हीच कृती केली
आणि बँक खात्यातून एकाच दिवशी पैसे काढून घेतले तर त्या बँकेचं अस्तित्वच नष्ट होईल, ती बँकच अस्तित्वात राहणार नाही. आणि म्हणून व्यक्तिगत वर्तन जर समाजाच्या पातळीवरती राबवण्याचा प्रयत्न केला तर मात्र समाज रसातळाला जाण्याची शक्यता असते. तिसरं उदाहरण आपण या संदर्भामध्ये घेऊ, ते उदाहरण आहे बचतीच्या संदर्भात. व्यक्तिगत पातळीवरती बचत करणं हा सद्गुण समजला जातो, कारण भविष्यकाळामध्ये एखादं अनोखं संकट आलं तर त्या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला बचतीचा उपयोग होतो. तसेच भविष्यकाळामध्ये काही अपेक्षित गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असेल तर बचतीच्या माध्यमातून त्या अपेक्षित गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. उदाहरणार्थ आपल्याला घर बांधायचं असेल, गाडी विकत घ्यायची असेल, मुलामुलींचं शिक्षण करायचं असेल, मुलीचं लग्न करायचं असेल तर वर्तमान काळात केलेली बचत ही भविष्य काळामध्ये उपयोगी पडते. परंतु जर असं ठरवलं समाजातील सर्वच लोकांनी की बचत हा सद्गुण आहे आणि प्रत्येकाने मोठ्या प्रमाणामध्ये बचत केली आणि ती बचत आपल्या घरीच पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवली तर मात्र बचतीचं प्रमाण वाढल्यामुळं काय होईल, खर्च कमी होईल. खर्चाचं प्रमाण कमी झाल्यामुळं मागणीची पातळी कमी होईल. मागणीची पातळी कमी झाल्यामुळं किमती कमी होतील आणि किमती कमी झाल्या म्हणजेच नफा कमी होईल. नफा कमी झाला, उत्पादन कपातीचं धोरण स्वीकारलं जाईल आणि उत्पादन कपात झाली की कामगारांवरती बेकारीचं संकट कोसळेल. आणि म्हणून बचत करणं हा व्यक्तिगत पातळीवरती सद्गुण असला तरी समाजाच्या पातळीवरती बचत करणं हा दुर्गुण होऊ शकतो. आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला व्यक्तिगत वर्तन आणि समाजाच्या पातळीवर केलं जाणारं वर्तन हे वेगवेगळं ठेवलं पाहिजे. जर व्यक्तिगत वर्तन समाजाच्या पातळीवर तसाच ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाजाला लाभ मिळण्याऐवजी समाजाची हानी होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून वेगळे प्रश्न देशामध्ये निर्माण होऊ शकतात. तर या बाबीची दखल आपल्याला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना विचारात घेतली पाहिजे. बँक प्रणालीच्या मर्यादा आपल्याला विचारात घेतल्या पाहिजे. आणि आता शेवटची मर्यादा आपण पाहू, मर्यादा क्रमांक 8, मापनाचा प्रश्न. मापनाचा प्रश्न समग्रलक्षी पातळीवरती आपण उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करतो, एकूण मागणीचं मापन करतो, एकूण पुरवठ्याचं मापन करतो, एकूण उपभोगाचं मापन करतो. मात्र हे मापन करताना आपल्याला काही खबरदारी घेणं गरजेचं आहे. आपण या संदर्भामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनाचं उदाहरण घेऊ. आपण समजा राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करायचं ठरवलं तर एकाच व्यक्तीने समान कृती 2 ठिकाणी केली, वेगवेगळ्या ठिकाणी, तर एका कृतीमुळं व्यक्तीला मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होईल आणि त्याच व्यक्तीने दुसरी कृती दुसऱ्या ठिकाणी केली आणि ती कृती जर विनामोबदला केली तर त्याने ती सारखी कृती करून सुद्धा त्याला मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होणार नाही. उदाहरण घेऊ आपण म्हणजे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाने इतर मुलांची शिकवणी घेतली, शिकवणी घेतल्यामुळं त्या शिक्षकाला दरमहा शिकवणीपासून विशिष्ट पैसे उत्पन्नाच्या रूपाने प्राप्त होईल तर हा भाग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येईल. परंतु शिक्षकाने स्वतःच्या मुलाची शिकवणी घेतली तर स्वतःच्या मुलाची शिकवणी घेताना कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही आणि म्हणून त्या शिक्षकाला तो उत्पन्न होऊ शकणार नाही, कारण त्याने विनामोबदला हे काम केलेलं आहे. म्हणजे एकच शिक्षक 2 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे सारख्या प्रकारची कृती करून सुद्धा एका कृतीपासून मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं आणि दुसऱ्या कृतीपासून मिळणारं सारखीच कृती परंतु त्याच्या ते विनामोबदला केल्यामुळं ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये येत नाही. दुसरं एक अजून साधं उदाहरण घेऊ आपण. समजा मोलकरणीचं उदाहरण घेऊ. जेव्हा आपल्या घरी आपण मोलकरणीच्या साहाय्याने घरकाम करून घेतो तेव्हा मोलकरणीला आपण दरमहा विशिष्ट वेतन देतो, विशिष्ट पगार देतो आपण आणि त्या पगाराचा समावेश देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होतो, कारण मोलकरणीने मोलकरणीचं काम केल्याबद्दल तिला मोबदला मिळालेला आहे आणि म्हणून ते उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होतं. परंतु घरच्या गृहिणीने घरकाम केलं, विना मोबदला केलं, काम एकच आहे, फक्त काम करणारे घटक 2 वेगवेगळे, काम समान आहे, परंतु जर घरच्या गृहिणीने घरकाम केलं तर तिला आपण दरमहा वेतन देत नाही किंवा पगार देत नाही. त्यामुळं घरच्या गृहिणीने जर घरकाम केलं तर त्या घरकामाचा मोबदला मिळत नसल्यामुळं त्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. आणि जर
अशी तफावत निर्माण होत असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाची वास्तव आकडेवारी किंवा खरी आकडेवारी आपल्या समोर येत नाही आणि मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून जो आपण अभ्यास करतो त्या अभ्यासाच्या साहाय्याने जे आपण निष्कर्ष काढणार आहोत ते निष्कर्ष खोटे किंवा फसवे ठरण्याची शक्यता आहे आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण काही मर्यादा विचारात घेतल्या पाहिजे आणि त्या मर्यादेत विचारात घेऊन समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास आपण केला पाहिजे। अशा पद्धतीने आज आपण 2 मुद्द्यांची चर्चा केलेली आहे। पहिला जो मुद्दा आहे तो आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राचं जागतिक महामंदीनंतर जे वाढलेलं महत्त्व आहे ते महत्त्व जवळजवळ 8 मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट केलेलं आहे आणि संपूर्ण जगाच्या पातळीवरती अगदी जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्राचा उपयोग होत असल्यामुळं आणि समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाची उपयुक्तता सुद्धा वाढते आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचं महत्त्व आपण जवळजवळ 8 मुद्द्यांच्या साहाय्याने स्पष्ट केलेलं आहे। परंतु शेवटचा जो आपण 5वा मुद्दा पाहिला तो आपण समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा पाहिलेल्या आहे। जसजसा समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीचा विकास होत गेला, प्रगती होत गेली, तसतसं समग्रलक्षी अर्थशास्त्रीय विवेचन पद्धतीमध्ये काही दोष किंवा उणिवा किंवा त्रुटी निर्माण झाल्या आणि त्या त्रुटीच म्हणजेच समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा आहेत आणि म्हणून समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण या पुढील 8 बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार केला पाहिजे। त्यातली पहिली बाब म्हणजे व्यक्तिगत घटक विचारात न घेता आपण जर समुच्चयाचा अभ्यास केला तर त्या अभ्यासाला परिपूर्णता येत नाही। दुसरी बाब, बेरीज करताना एक जातीय घटक आणि विजातीय घटक असेल तर केलेली बेरीज, एक जिन्सी घटक असेल तर बेरीज अर्थपूर्ण ठरते, परंतु विजातीय घटक असेल आणि त्याची जर बेरीज केली तर ती अर्थपूर्ण ठरत नाही। तसंच अचूक माहितीच्या आधारे जर आपण आकडेवारी गोळा केली, त्याच्या आधारे काही निष्कर्ष काढले तर ते निष्कर्ष अचूक येतात। तसेच सरासरीचा वापर करून जर काही आपण निष्कर्ष काढले तर आपली फसगत होण्याची शक्यता असते। त्याच्यानंतर एका चलामध्ये झालेल्या बदलाचे जे विभिन्न परिणाम समाजाच्या वेगवेगळ्या घटकावर होतात, काही घटकावर अनुकूल परिणाम होतात, काही घटकावर प्रतिकूल परिणाम होतात, तर त्याचंही बाब आपण विचारात घेतली पाहिजे। घटकाच्या विश्लेषणापेक्षा घटक विश्लेषणाला समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना आपण जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि व्यक्तिगत वर्तन समाजाच्या पातळीवर जसंच तसं लागू केलं तर त्याच्यामुळं काही विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता आहे। तर ते असे विरोधाभास आपण टाळण्यासाठी आपण व्यक्तिगत निर्णय आणि समूहाचं वर्तन याच्यामध्ये तफावत विचारात घेतली पाहिजे। आणि शेवटचा मुद्दा आपण पाहिला की मापन करताना ज्या काही त्रुटी राहतात आणि त्या त्रुटीमुळं खरी आकडेवारी ही येत नाही आणि त्यामुळं निष्कर्षामध्ये अचूकता येत नाही। तर अशा पद्धतीने आपण या 2 मुद्द्यांची सविस्तर चर्चा आज केलेली आहे।